2010 ला पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचं सरकार होतं. त्यावेळी तिथल्या मुस्लिमांना ओबीसी प्रमाणपत्र दिलं गेलं. त्यानंतर तृणमूलचं सरकार आलं. त्यावेळी ममता बॅनर्जीच्या सरकारनं ते मुस्लिमांचं आरक्षण कायम ठेवलं. राज्यात ओबीसी मध्ये 42 प्रवर्ग होते. त्यापैकी 41 प्रवर्ग मुस्लिमांचे ठेवण्याचा डाव ममता बॅनर्जी यांनी साधला होता. त्यामुळे मुस्लिमांचं सरसगट ओबीसीकरण पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. आता मात्र कोलकाता हायकोर्टानं त्यावर जबरदस्त घाव घातलाय आणि 2010 नंतर देण्यात आलेली सर्व ओबीसी प्रमाणपत्र कलकत्ता उच्च न्यायालयानं बुधवारी रद्द केली आहेत. हा निर्णय ऐन लोकसभा निवडणुकांच्या दिवसांमध्ये आल्यानं ममता बॅनर्जी यांच्या सरकारला मोठा धक्का बसलाय आणि त्यामुळे ममता यावर आगपाखड करतायत. काय आहे हे सगळं नेमकं प्रकरण आणि कर्नाटकमध्येही याच अनुषंगानं नेमकं काय झालं होतं? ममता बॅनर्जी हायकोर्टाचा हा निर्णय स्वीकारायला का तयार नाहीयेत? त्या सगळ्यांचाच आढावा आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह. पश्चिम बंगालमध्ये बरेच वर्ष कम्युनिस्टांची सत्ता होती. पश्चिम बंगाल मधला अनेक भाग हा मुस्लिम बहुल आहे. मुस्लिमांची वोट बँक लक्षात घेत, मुस्लिमांची मतं लक्षात घेत 2010 ला तिथं मुस्लिमांचं ओबीसीकरण करण्यात आलं. ही प्रक्रिया डाव्यांच्या राज्यात झाली. मात्र ममता बॅनर्जी 2011 साली पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी देखील डाव्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देत ओबीसी प्रवर्गात नव्या 42 वर्गाचा समावेश केला. या 42 पैकी 41 वर्ग मुस्लिम समाजाचे होते. थोडक्यात मुस्लिमांच्या ओबीसीकरणाचा हा डाव असल्याचं बोललं जात आहे. मात्र गेली 13 वर्ष पश्चिम बंगालमध्ये लागू असलेल्या या निर्णयाविरोधात बुधवारी ज्या जातींना ओबीसी प्रवर्गाचा दर्जा दिला होता त्यांचा दर्जा काढून देण्याचा निकाल कोलकाता उच्च न्यायालयाने दिलाय. मात्र मुख्यमंत्रीपदी असलेल्या ममता बॅनर्जींनी हा निर्णय मान्य नसल्याचं एका जाहीर सभेत सांगितलंय. खरं तर भारतीय संविधानानुसार धर्मानुसार कोणालाच आरक्षण देता येत नाही. असं असताना ममता बॅनर्जी मात्र कोलकाता हायकोर्टाचा निर्णय मानायला तयारच नाहीयेत. पश्चिम बंगालमधील एका निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत असताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, कोलकाता हायकोर्टाचा निकाल दिलेला मला कळाला. अल्पसंख्याकांनी आदिवासी जमातीचं आरक्षण हिसकावलंय असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. पण हे कसं शक्य आहे? त्यामुळे संविधानाला तडा जाऊ शकतो. अल्पसंख्याकांनी कधीही आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही. पण भाजप सारखे लोक यंत्रणांना हाताशी धरून अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ममता म्हणाल्या. दरम्यान उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितलं की 2010 नंतर अनेकांचा बेकायदेशीररित्या ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यांची संख्या 5 लाखांच्या वर गेली आहे. ममता बॅनर्जी यांच्या या वक्तव्यावर ज्येष्ठ विधिज्ञ आणि भाजपचे खासदार महेश जेठमलानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, ममता बॅनर्जी यांनी मूळ ओबीसी प्रवर्गातील लोकांची फसवणूक केली असून संविधानाचाही अवमान केलाय असं जेठमलानी म्हणाले. दरम्यान 2010 पासून देण्यात आलेल्या 5 लाखाहून अधिक ओबीसी प्रमाणपत्राचा वापर आता नोकऱ्यातील आरक्षणासाठी करता येणार नाहीये. मात्र त्या कालावधीत देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा वापर करून ज्यांनी नोकरी मिळवली आहे त्यांना सूट देण्यात आली आहे. ताज्या आदेशाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही असं खंडपीठानं स्पष्ट केलंय. पश्चिम बंगालमध्ये ओबीसी प्रमाणपत्र देताना अनियमितता झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. आता ओबीसी प्रमाणपत्रासाठी कोण पात्र आहे याचा निर्णय विधानसभा घेईल असंही खंडपीठानं स्पष्ट केलंय. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.